नमस्कार. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विरोधी बाकावरील संचालक प्राज कंपनीच्या 500 KLPDचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी आक्रमक भूमिका मांडत असतानाच प्राज कंपनीच्या शिष्टमंडळावर माळेगाव सहकारी साखर कारखान्यात येऊन माफी मागण्याची नामुष्की ओढवली आहे. मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी प्राजच्या शिष्टमंडळाने तसा लेखी माफीनामा देत कारखाना प्रशासन व माळेगाव कारखान्याच्या 22,000 सभासदांची माफी मागितली आहे. या संदर्भात मळद व मेकळी या ठिकाणी झालेल्या कोपरा सभांमध्ये बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव सर्जेराव जगताप यांनी खळबळजनक खुलासा केलाय. दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नावाने केवळ विरोधकांशी खासगी पत्रव्यवहार केल्यामुळे प्राज कंपनी विरोधात फोर्जरीचा गुन्हा का दाखल करू नये अशी भूमिका संचालक योगेश भैया जगताप व अन्य संचालकांनी केल्यामुळे प्राजच्या शिष्टमंडळावर लेखी माफी मागण्याची वेळ आल्याचे माळेगावचे अध्यक्ष केशवराव सर्जेराव जगताप यांनी सांगितलंय. चला तर पाहूयात नेमकं काय. कंपनीचे लोक आज आले. त्या प्राज कंपनीनं हे 5 लाखाचं हे प्राज कंपनी डोक्यात घातलं या लोकांच्या. आणि मग प्राज कंपनी आल्यानंतर इथं योगेश भैया बोलले, अनिल पाटील बोलले, मदन नाना बोलले, सगळ्यांनी मांडले. आपण त्यांना विचारलं तुम्ही माळेगाव कारखान्याला जे पत्र द्यायचं, माळेगाव कारखान्याचे डिस्लरी करणार आहे का कोणी वैयक्तिक माणसाचे करणार आहे? मग तुमचा माळेगाव कारखान्याशी पत्रव्यवहार नाही, तुमचं अर्ज नाही, काय एखादं काय मेल नाही, कशाचा काय नाही, एस्टिमेट नाही, तुमचं काय DPR दिलेलं नाही आम्हाला, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट नाही आम्हाला, आणि तुम्ही वैयक्तिक माणसाकडे देताय. माळेगाव कारखान्याच्या नावावर तुम्ही एखाद्या माणसाची हवाली करतायत आणि ती माणसं कमिशनर ऑफिसला लिहून देतात. ही तुमची फोर्जरी आहे, हा फौजदारी गुन्हा आहे, आम्ही तुमच्या फौजदारी करू शकतो. अशा प्रकारची चर्चा बऱ्याच वेळ चालल्यानंतर त्या लोकांनी, प्राजच्या लोकांनी उठून त्यांनी संचालक बोर्डाच्या समोर त्यांनी सांगितलं की आमची ही चूक झाली, अनावधानानं चूक झालेली आहे, आम्ही सुधारू, अशी चूक परत करणार नाही. त्यांनी लेखी पत्र तसं आपल्याला दिलं आणि हे जे दिलं आम्हाला गैरसमजुतीतून ह्यांनी आम्हाला चुकीची माहिती दिली म्हणून आम्ही पत्र दिलं माळेगाव कारखान्याला द्यायचं म्हणून हे पत्र आम्ही त्यांच्याकडे दिलं. आम्ही त्यांना वैयक्तिक दिलं नव्हतं, ते आम्हाला बघायला मिळालं नाही. अशा प्राजचे लोक आले होते ज्यांनी आपली पहिली डिस्टलरी केली. त्यांना सगळं सविस्तर चर्चा झाली. त्या प्राजने कुठेही DPR दिला नाही, कुठं प्रोजेक्ट रिपोर्ट दिला नाही, त्या माळेगाव कारखान्याला एक ओळीचं पत्र कधी दिलं नाही. माळेगाव कारखान्याच्यानी आमची त्यांची इन्व्हॉल्वमेंट कुठंही नाही, विचारांची गाठभेट नाही, आम्हाला माहीत पण नाही. आणि यांचे भले गट्टाचे गट्टा कमिशनर ऑफिसला एक जागा आहे, तिथं विरोधी लोकांच्याकडे आहे. हे काय चाललं आहे? काही खाजगी कारखाना आहे हा? तुमचा प्रकल्प तुम्हाला जो आहे तुम्ही आधी कारखान्याच्या वतीनं तुम्ही वैयक्तिक लोकांना हे कसे देतात? भैयाने बरंच भैयाने सांगितलं, अनिल पाटील बोलले ही तुमची फोर्जरी आहे, तुमच्यावर आम्ही फौजदारी करू शकतो, आम्ही कारखान्याचे विश्वस्त आहोत. अशा पद्धतीने गैरकारभार तुमच्याच पत्रात तुम्ही लिहिले की आमच्या परवानगीशिवाय याचा कुठलाही वापर करता येणार नाही आणि तुमच्या पत्राचा वापर तुमच्या परवानगीशिवाय कमिशनर ऑफिसला गेला, तुमचा प्रकल्प नोंदणीला कमिशनर ऑफिसला दिला आणि अशा प्रकारे 22,000 कुटुंबामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे. इतकं पाप तुम्ही केलेलं आहे. तुम्ही इथं फार मोठी चूक केलेली आहे. अशी बरीच चर्चा झाली. मी आपला वेळ घेत नाही, परंतु मित्रांनो ते उठून माफी मागितली की आमची चूक झालेली आहे. प्राजवाल्यांनी माफी मागितली की आमची ही चूक झालेली, चूक आम्हाला मान्य आहे, आम्ही ती कबूल करतो. त्यांनी पत्र दिलं आपल्याला आणि मित्रांनो प्राजवाल्यांनी पत्र दिलं.